तर ह्याचं नाव काय, नाव कामत आहे. तर मग जे लेखक होते विठ्ठल कामत, त्याचे जे वडील होते ते कोणी होते, व्यंकटेश कामत. तर त्यांचं जसं नाव होतं कामत, ते त्यांनी एवढं म्हणजे सिरियस घेतलं होतं की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये दिवसभर कामच करायचे. त्यांना कामाशिवाय दुसरं काही सुचायचंच नाही. त्यांची सकाळ ही उठलेली सकाळी कामापासून सुरू व्हायची आणि रात्रीची झोपते वेळेस म्हणजे कामच करायचे ते. कारण त्यांनी एवढं जास्त त्या कामत या नावाला स्वतःवर घेतलं होतं. तेव्हा लेखक काय म्हणतात, का बरंही घेणार नाही, की लेखकांचे वडील कसे होते, जेव्हा लेखकांचे वडील जन्मण्याच्या 2 दिवस अगोदरच लेखकांच्या वडिलांचे वडील वारले होते. आता 2 दिवसांनी लेखकांचे वडील जन्मणार म्हणले की 2 दिवसाखाली त्यांचे वडील वारले होते. मग त्याच्यामुळे लेखकांच्या वडिलांना त्यांचे सगळे नातेवाईक ते काय म्हणाले, तो अपशगुनी आहेस म्हणाले. त्यांना कधीच कोणी प्रेम दिलं नाही, हे दिलं नाही. त्यांना नेहमी असं धिक्कारू लागले. मग जेव्हा लेखकांचे वडील जेव्हा 8 वर्षाचे होते, व्यंकटेश कामत जेव्हा 8 वर्षाचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी मुंबईला घेऊन गेले. आणि जेव्हा एखाद्या लेकराची म्हणजे म्हणतात ना मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा, तर लेखकांच्या वडिलांची 3 असून भांडे घासणं, धुणं आणि काचाची भांडे विसळणं ही सगळी त्यांची मूलभूत गरज आहेत. कारण ते केल्याशिवाय त्यांना काहीच भेटत नव्हतं. मग अशी त्यांची परिस्थिती होती. पण त्या वयात बी काम 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 ते सारखं करायचे. आणि अंगामध्ये त्यांचे खूप चांगले गुण होते, ते म्हणजे चिकाटी, नीट राहणं, म्हणजे कशातही चांगलं बघणं, किंवा प्रत्येक गोष्ट विचार करून करणं, आपल्या कामाला कधी कमी नाही लेखणं, असं सगळं त्यांच्यामध्ये गोष्टी होत्या. मग त्यांनी काय करू लागले, तिथल्याच एका हॉटेलमध्ये वयाच्या 17व्या-18व्या वर्षाचे होते त्यांनी, तेव्हा काय करू लागले, तिथंच त्यांनी काम करू लागले एका हॉटेलमध्ये. असं सगळं भांडे घासण्यापासून सगळं. आणि त्यांनी सर्व गुण संपन्न असल्यासारखे होते, म्हणजे सगळीच कामं त्यांना जमत होती. म्हणजे किचनमध्ये इडली कशी बनवायची पासून ते बाहेरचा गल्ला कसा सांभाळायचा किंवा भांडी कशी घासायची, सगळंच त्यांनी करत होते. त्यांनी कामाला कधीच लाजले नाही, सगळे कामं करत होते. म्हणून त्यांना ते मग आता ती त्यांची सवयच बनली होती. मग काम करत 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 ते राहिले. मग वडिलांचं कसं होतं, त्यांना हे जे व्यवसाय आहे ते खूप मोठा बनवायचा होता. मग त्यांना त्यांच्या पायावर बसवायचं होतं आणि स्वतःचं हॉटेल टाकायचं होतं, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यांची चिकाटी जिद्द पण तशीच होती की त्यांना हे करायचं होतं. मग आणि मग तेव्हा लेखक काय म्हणतात, लेखकांच्या वडिलांचं एक सांगतात की तेव्हा लेखक जेव्हा काम करू लागले एका हॉटेलमध्ये काम करू लागले, तर तेव्हा ना लेखक काय केले, जेवले आणि बाजूवर झोपले, तर त्यांना खूप ढेकर येत होती. तर मग तेव्हा एक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली, ॲडव्हर्टाईज आली की हे यंत्र आहे, याच्याने तुमची ढेकर जाईल, ढेक्कन मारेल असं काहीतरी होतं, ढेचण मारेल असं काहीतरी होतं, तर ते जाईल. तर आणि ते यंत्र होतं 2 रुपयाला. आणि तेव्हा लेखकांचे पगारही होते 2 रुपये. मग त्यांनी खूप म्हणजे हे करून नाही करायचंच म्हणून ते यंत्र मागवलं आपल्या ॲड्रेसवर आणि पैसे देऊन ते यंत्र घेतलं. मग आता सगळ्यांना ह्यांनी सांगितलं होतं. मग सगळेजण जे यंत्राचा डब्बा खोलायच्या वेळेस सगळेजण ह्यांच्या बाजूला येऊन बसले. मग ते यंत्राचा डब्बा खोलल्यानंतर त्याच्यात काय दिसलं की 2 दगडं दिसले. आणि त्याने सांगितलं की एक दगड एका कापडात ठेवा, एक दगड दुसऱ्या कापडात ठेवा, ढेकण आले की त्याला त्याच्यावर एकावर असं मारा, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. असं एक कागद होतं लिहिलेलं त्याच्यामध्ये. आणि असं जर नाही झालं तर तुमचे 2 रुपये वापस म्हणून. म्हणजे काहीतरी एक विनोदच केला त्यांनी, असं त्याच्यामध्ये रिअल काही नव्हतं ज्याच्याने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. मग सगळे लोक त्यांना हसू लागले. मग तेव्हा लेखकाला काय कळालं की आपण कोणाचे ऐकण्यात असं जायचं नाही, असं कोणी म्हणलं म्हणून सगळे पैसे आपले कुठे लावून टाकायचे नाही. आणि मग कुठे लावून असे आपले सगळे पैसे टाकायचे नाही. मग तेव्हापासून लेखक नीट राहावं लागले. मग लेखकांचे जे वडील होते, लेखक मग त्यांच्या वडिलांचा एक आधीचा किस्सा सांगतात की लेखकांचे वडील त्यांची आई कशी भेटली. मग लेखकांचे वडील काय करत होते, श्रीनिवास कामत यांच्या हॉटेलमध्ये काम करत होते, सगळं काम करत होते. मग श्रीनिवास कामत एकदा काय केले, काही कामानिमित्त बाहेर फिरायला गेले होते, 15-20 दिवसांसाठी त्यांनी काहीतरी गेले होते. मग त्यांच्या माघारी लेखकांच्या वडिलांनी सगळं व्यवसाय सांभाळला, गल्ला नीट सांभाळला, सगळं केलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रॉफिटही त्यांनी जास्त कमावलं. मग ही गोष्ट जेव्हा श्रीनिवास कामत वापस आले, त्यांना ही गोष्ट दिसली. त्यांना कळालं की हा मुलगा खूप म्हणजे हुशार आहे, होतकरू आहे.
चांगलं आहे, हे चांगलं बनू शकतं. मग तेव्हा त्यांनी प्रस्ताव काय ठेवला लेकांच्या वडिलांसमोर, की तू काय कर, माझ्या मुलीशी लग्न कर. मी तू माझ्या घरचा घर जावई होय म्हणून सांगितलं. पण लेखक तेव्हा काय, लेकांचे वडील काय म्हणले, नाही मला माझं स्वतःचं हॉटेल टाकायचंय, त्याशिवाय मी काही करणार नाही, तोपर्यंत मी याचा विचार करणार नाही. आणि त्यांनी ते नाकारलं. आणि नंतर वेळेसोबत अजून मेहनत करून करून लेकांच्या वडिलांनी काय केलं, की एक स्वतःचं हॉटेल उभा केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी श्रीनिवास कामांच्या बायकोशी म्हणजे मुलीशी लग्न केलं, म्हणजेच लेकाच्या आईसोबत लग्न केलं. म्हणजे सगळं कष्टातूनच केलं.